आवाज येते ना? पत्रकार परिषदेमध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपण अल्पशा सूचनेवरून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. की आज महाराष्ट्रामध्ये एक अतिशय मोठा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आणि या महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा मोठा निर्णय पहिल्यांदा होतोय आणि या सगळ्या राज्यामध्ये या निर्णयामुळं आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा, खूप मोठी आर्थिक मदत या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 55 ते जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना हे लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आणि अशा प्रकारची कर्जमाफी या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुतीचं सरकार या सरकारने केल्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि या निर्णयाचं स्वागत करतो आणि त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदनही करतो. आपल्याला ही योजना माहिती आहे की ही योजना फार मोठी योजना आहे आणि या योजनेमुळं बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आर्थिक दिलासा मिळणार आहे, आर्थिक बळ मिळणार आहे. आणि पूर्वीच्या ज्या अटी होत्या तेही जवळपास सगळ्या अटी शिथिल केलेल्या आहेत. त्याच्यामुळं याचा लाभ अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या निर्णयाचं मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष ग्रामीण लातूर या नात्यानं स्वागत करतो. महायुतीचं सरकाराचं मनापासून अभिनंदन करतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्याला काय थोडंसं या बाबतीत काय विचारायचं बोलू? लातूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ मला वाटतं याच्यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी लातूर जिल्ह्याला त्याचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे. आणि याचं म्हणजे जवळजवळ 36,000 कोटी रुपये आणि 2 लाखापर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जाचं या ठिकाणी त्यांना लाभ मिळणार. हो. आणि पूर्वीच्या ज्या काही थोडंफार जे जाचक वाटत होत्या त्यांनी याच्यामध्ये बऱ्यापैकी शिथिल केलेला आहे की त्याचा सगळ्यांनाच हा लाभ मिळावा हा मुख्य हेतू आहे. म्हणजे 2 लाखापेक्षा जर जास्त कर्ज असेल समजा तर त्यांनी ते वरचं भरून घ्यावं आणि 2 लाखापर्यंत सरकार भरणार. कर्जमुक्ती आणि राज्यातला हा सगळ्यात मोठा निर्णय. आज काय एवढं मोठं निर्णय राज्यामध्ये कधीच झालेला नव्हता. ही पहिली वेळ आहे की शेतकऱ्यांना एवढा मोठा दिलासा आज मिळतोय. ही खूप आनंदाची बाब आहे. हां. मराठवाड्यामध्ये सर्वात कमी पेरण्या आहे. हो. लातूर जिल्ह्यात आहे. हो. हो. आणि एकूणच शेतकऱ्यांसमोर आता नवीन समस्या निर्माण होणार आहे. आता 3-4 दिवस जरी पाऊस नाही पडला तर ज्यांनी काही धूळ पेरणी केली आहे, काही फळासारखा, तर त्याच्यावर दुबार पेरणीचं संकट निर्माण होणार आहे. याबाबत सरकारला काही किंवा त्याच्याकडं मदत करायची काय आहे?
याच्यापूर्वी म्हणजे तो आज थोडाच पैसा आहे. नाही, त्याच्यामध्ये एक आहे की आपल्याला माहिती आहे की याच्यापूर्वीसुद्धा ही ज्या परिस्थितीची ही निर्माण होणार आहे आणि सगळ्या वेधशाळेचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी सांगितलं होतं की राज्यामध्ये एखाद्या वेळेला ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचं त्यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं. आपल्यालाही आठवत असेल, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांना त्यावेळेला विनंती केली होती की आपण पेरणीसाठी घाई करू नका. आणि म्हणून थोडंसं तरीसुद्धा शेतकरी एक आशावादी माणूस आहे. त्यांनाही वाटते की काहीतरी पाऊस पडेल, पावसाची परिस्थिती हे राहील, म्हणून काही लोकांनी पेरण्या केल्या, काही लोकांनी पेरणी केली नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे समजा जर अशी काय परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यासाठी म्हणून शासन त्याला थोडीशी मदत त्या ठिकाणी होणारच आहे. बियाणं उगवत नाही, बियाणं उगवत नाही असं कृषी विभागाकडे येत आहे. हो, महाबीजचं जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. पण महाबीजाला बदलूनही देत नाही बियाणं. खाजगी कंपन्या बियाणं बदलून देत आहे. हो. आता बियाण्याच्या बाबतीमध्ये थोडंफार तक्रारी आहेत, म्हणजे महाबीजचं असेल किंवा इतर कंपनीचं सुद्धा असेल. त्याच्यासाठी म्हणून जिथं जिथं अशा काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये निश्चित सरकार लक्ष घालून ते म्हणजे बियाणे थोडंसं बदलून देणं किंवा काय करणं या बाबतीमध्ये जरूर निर्णय घेईल. लातूर जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे? नाही, 55 ते 56 लाख संपूर्ण राज्यातला आहे. आणि त्या राज्यामध्ये आता लातूर जिल्ह्याचे नेमकं किती लोकांना याचा लाभ मिळणार आहे मी तुम्हाला सविस्तरपर्यंत त्या ठिकाणी एखादी दुसरी प्रेस नोट काढून मी आपल्याला माहिती देतो. हां आमदार झाल्याबद्दल आपलं अभिनंदन. हां स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी मतदान केले. हां. तर लातूर नगरपालिकेत मतदानाच्या लातूर नगरपालिकेच्या प्रश्नावर लक्ष करतात का? लातूर महानगरपालिकेच्या प्रश्नावर हां. करतात का? कारण इथं अनुदानाचा खूप मोठा प्रश्न आहे जीएसटीच्या. हो. त्यामुळे पगारी होत नाही. हो. आणि तुम्ही लातूर नगरपालिकेचे बरं होईल. नाही, आता म्हणजे एक तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी निवड केल्यामुळं मी या सगळ्या गोष्टीसाठी निश्चितपणानं शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो. म्हणजे जिथं जिथं ज्या काही अडचणी असतील, समजा जिथं काही म्हणजे विकासाची कामं असतील किंवा कुठल्या बजेटमुळं किंवा इतर काही गोष्टीमुळं जर अडचणी निर्माण होत असतील तर त्याच्यामध्ये जरूर लक्ष घालू. आणि आपण जे म्हणता ना लातूर महानगरपालिका, तर त्या बाबतीत सुद्धा आपण जरूर विचार करू. नागपूर महानगरपालिकेला वाढीव जीएसटी अनुदान मिळते हो आणि गेली अनेक वर्षे मिळते. हो. तो निकष लातूरच का लावत नाही? नाही, आपण बघू ना त्याच्यामध्ये म्हणजे असं काही एका महानगरपालिकेला एखादा नियम दुसऱ्या महानगरपालिकेला असं काय होऊ शकत नाही. हां. पण आपण त्याच्यामध्ये असं जर काय तफावत असेल तर आपण जरूर बघू. कारण महापालिकेचा प्रस्ताव ऑलरेडी शासन दरबारी आहे. हां, त्याला काही पुढे होत नाही. परभणी आणि लातूर एकाच वेळेला जातात. हो. परभणीला मिळते पण लातूरला मिळते. मग त्याचं काय कारण आहे ते थोडंसं मी बघतो. काय नाही, लोकप्रतिनिधींची मानसिकता नव्हती इतकी दिवस, आता आशा वाढली आहे तुम्ही आल्यामुळे. ठीक आहे, आपण लोकप्रतिनिधींची मानसिकता जर असेल हो तर बरोबर नाही. ते तेवढं आपण जरूर लक्ष घालू त्याच्यावर, जरूर लक्ष घालू. चालतं.